रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू झालाय। पोहण्याचा मोह अनावर झाला। पती पत्नीसह दोन बहिणींचा यात मृत्यू झालाय। रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे समुद्रकिनारी पोहण्याचा मोह अनावर झालेल्या रत्नागिरीतील चौघांचा बुडून मृत्यू झाला। शनिवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे। एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यानंतरही चौघांचा मृत्यू झाला। यामध्ये 3 तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे। स्थानिकांच्या मदतीने 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आलेले आहे। शहरातील ओसवाल नगर येथील दोघे आणि मुंब्रा येथील दोघांचा यामध्ये समावेश आहे। या दुर्घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होते आहे। तर आरेवारे समुद्रात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पोहण्यासाठी हे चौघे समुद्रात गेले होते, मात्र त्या दरम्यानच काळाने त्यांच्यावर घाला घातला। यात पती पत्नीसह 2 बहिणींचा समावेश आहे। आरेवारे समुद्रात ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। अधिक अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। रवींद्र, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना, नेमकं काय घडलं? प्रणिता, जर आपण बघितलं तर आता पावसाचे सध्या दिवस सुरू आहेत आणि हवामान खात्याने सुद्धा पावसाचा अंदाज जो वर्तवलेला आहे त्यानुसार पाऊस पडतोय कोकणामध्ये आणि त्यानुसार समुद्र जे आहेत ते खवळलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। अशाच ही कालची अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आरेवारे समुद्रात 4 जण बुडून मृत्यू झालेला आहे। हे 4 जण रत्नागिरीचे असून यांना पाण्याचा जो अंदाज आहे तो आलेला नाही आहे। पोहण्याचा मोह आहे तो अनावर न झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। याच्यामध्ये पती पत्नीसह 2 बहिणींचा मृत्यू झालेला अतिशय दुर्दैवी ही घटना आहे। प्रणिता, नक्कीच रवींद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।